आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, मनोज जरांगे यांचा संदेश। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती एकेरी भाषेत टीका। देवेंद्र फडणवीस यांनी जाणून बुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। बीड मध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून टीका केली। ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली। मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडायची नाही। सोबतच आंदोलनादरम्यान एकाही बांधवाने जाळपोळ दगडफेकीसारखे पाऊल उचलायचे नाही असा संदेश देऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुतीच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरही एकेरी भाषा वापरत जोरदार अशी टीका केली आहे। बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे रविवारी इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लक्ष्य केले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे 27 तारखेला मुंबईसाठी रवाना होणार आहेत। 29 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन असेल। याच आंदोलनाची अंतिम दिशा ठरविण्यासाठी मांजरसुंबा येथे भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या आजच्या बैठकीमुळे सरकारची पळापळ सुरू झाली असून आता आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडायचीच नाही ही खूणगाठ बांधण्याचे आवाहन केले आहे। राज्य सरकारने षडयंत्र रचत आंदोलनात काही लोक घुसवले आहेत। त्यांनी काही गोंधळ केल्यास त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। फडणवीस तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदींना पण डाग लागू शकतो हे लक्षात ठेवा अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे। बीडच्या उपाधीक्षकांना डीजे लावू दिला नाही आणि हे सगळं फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। काल परवा फडणवीस यांनी मागणी नसतानाही 29 जाती ओबीसी मध्ये सामील केल्या, मात्र मराठा समाज मागणी करत असतानाही त्याला ओबीसी मध्ये घेतले जात नाही। आपल्या 58 लाख कुणबी नोंदी असूनही आपल्याला आरक्षण दिले जात नाही। याचबरोबर सरकारने लाडक्या बहिणींनाही फसवल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधी महादेव मुंडेंचे आरोपी पकडून दाखवावेत। आपण कधीही जातीवाद केलेला नाही। परळीत 2 घरात मंत्री असतानाही महादेव मुंडे यांचा प्रश्न सुटला नाही। त्यासाठी आपण पुढे आलेलो आहोत। आमच्या लेकींप्रमाणे आम्ही बाकीच्या लेकींनाही जपतो असे संस्कार आमच्यावर आहेत असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। नांदेडमधून 2 लाख बांधवांची मुंबईकडे आगेकूच। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या संदर्भाने केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण मराठवाड्यातील गावागावात चावडी बैठकीतून नियोजन करून सुरू असून नांदेड जिल्ह्यातून लाखो मराठे मुंबईकडे आगेकूच करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वार्ताहर बैठकीत देण्यात आली। जवळपास 2 लाख मराठा समाज बांधव मुंबईकडे 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान रवाना होतील असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला। जरांगे पाटील यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला होता। जिल्ह्यातील मराठा बांधव 26 ऑगस्ट रोजी अंतरवाली येथे मुक्कामासाठी पोहोचणार असून 27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे। माझा इंडिया न्यूज, मांजरसुंबा, बीड।